भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाने सारोळे थडीत नवीन शिधापत्रिका शिबिराचे आयोजन। निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथे आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सारोळे थडी तालुका निफाड येथे माननीय श्री अशोकराव सदाशिव पा नागरे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या फॉर्म भरण्याच्या प्रचंड यशानंतर जाती जमाती व भटके विमुक्त प्रवर्गातील नागरिकांच्या शिधापत्रिकेत नाव वाढविणे, कमी करणे, दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका काढणे कामी फॉर्म भरून घेण्यासाठी प्रचंड उत्साहात मारुती मंदिर सभागृह येथे सुरुवात होऊन अनेक वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेसाठी फॉर्म भरून घेतले व ही मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी महिला निफाड पूर्व अध्यक्षा सुरेखाताई नागरेंनी करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव सदाशिव पाटील नागरे यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते भुजबळ साहेबांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांविषयी गावातील सर्व गाववाडी वस्तीवरील ग्रामस्थ व महिलांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी खेडले झुंगे येथील प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र चिंतामणी, सारोळे थडी सोसायटीचे सचिव रामेश्वर शंखपाळ, खंडेराव घोटेकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुरेखाताई नागरे, सारोळे थडी येथील अरुण श्रीधर नागरे, पांडुरंग आव्हाड, गणेश सानप, गोकुळ नागरे, सुनील भालेराव, राजू केंदाळे, एकनाथ सूर्यवंशी, मनोहर आव्हाड, चंद्रकला आरणे, मनीषा नागरे, उषा आव्हाड आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार मुकुंद आव्हाड यांनी मानले। नामदार भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये रेशन कार्डमध्ये ज्यांची नावं नसतील किंवा ज्यांना नवीन रेशन कार्ड काढायचं असेल, ज्यांना नावं कमी करायची असतील, या साहेबांच्या आदेशावरून आपण या ठिकाणी हा जो उपक्रम आपण राबवतोय याच्यामध्ये आपला कुठलाही राजकीय हेतू नसून आपल्या गावातील सर्व गोरगरीब नागरिकांना याचा सर्वात जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून लाडली बहीण योजना असेल, रेशन कार्ड असेल किंवा जातीचे दाखले असतील, हे आपल्या सर्वांना या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी विनामूल्य आणि कमीत कमी कागदपत्र सादर करून आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता रेशन कार्डचं सर्वात जास्त गरज जर म्हटलं, ज्यांना रेशन कार्ड नाही ते पण खंडोबाव करतात आम्हाला द्या, पण शासनाची स्कीम अशी आता जेवढे थंब आपले वर शासनापर्यंत पोहोचतील तेवढ्याच लोकांचं तेवढंच धान्य आपल्याला या ठिकाणी पुरवलं जातं। म्हणून नवीन रेशन कार्ड सगळ्यांचे ज्यांचे ऍक्टिव्ह असतील ते सुद्धा या उपक्रमामध्ये सगळ्यांचे चालू होऊन जाणार आहे। म्हणून सर्वांनी आमचा यात कुठलाही राजकीय हेतू नसून आपल्या सर्वांची सेवा हेच आमचं ध्येय आहे। म्हणून सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सर्वात जास्तीत जास्त लाभ आपल्या गावाला कसा मिळेल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार असून तो आपण घ्यावा। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।